स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 67 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 67. नाना सोहनी सोलापूरकर. नाना सोहनी सोलापूरकर यांनी अक्कलकोट संस्थानात नोकरी मिळावी म्हणून खूप दिवस उमेदवारी केली. सोहनी हुशार होते. त्यांना मालोजीरावांनी प्रसन्न होऊन संस्थानातर्फे काम चालवण्यासाठी सोलापूरला पॉलिटिकल एजंट यांच्याकडे वकिली करण्याच्या कामावर नेमले. वकिलीची एक सनद लिहून त्यावर आपण शिक्कामोर्तब करून मालोजीरावांनी सोहनी यांच्याजवळ दिली. परभारे पॉलिटिकल साहेब यांना एक यादी लिहून सोहनी यांना संस्थानातर्फे वकील नेमले आहे, त्यांच्या हस्ते संस्थानासंबंधी कामे घ्यावी म्हणून कळविले. सोहनी यांना परमानंद होऊन सोलापूरला जाण्याच्या पूर्वी स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते श्री समर्थांजवळ आले व श्रींचे दर्शन घेऊन चरणांजवळ सनद ठेवली. महाराजांच्या हातून सनद प्राप्त व्हावी अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्रिकाल ज्ञानी महाराजांनी सनद घेऊन सोहनी यांच्या हातात न देता तिसऱ्याच्याच हातात दिली. सोहनी निराश झाले. सनद घेऊन सोलापूरला गेले. राजाच्या शिक्क्यावर श्री समर्थांचा कृपावलोकन शिक्का पडला नाही. मग त्या सनदेचा काय उपयोग होणार? साहेबांची भेट घेऊन सनद दाखवून आपणास संस्थानामार्फत काम चालवण्याचे सोहनी यांनी कळविले. साहेबांनी सांगितले की आम्हास वकिलीची जरुरी नाही, राजेसाहेबांनी पत्रव्यवहाराने काम चालवावे, तुम्ही परत जा असा निरोप दिला. तेव्हा सोहनी यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या हातात सनद का दिली नाही याचा अर्थ कळला. येथे कथा क्रमांक 67 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.